ठीक आहे, चालेल स्टुडंट्स. आपल्याला टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट आता पाहायचं आहे. डिफरंट टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्टचे टाइप्स पाहायचे. डिफरंट टाइप्स आहे ते पहा. ऑन द बेसिस ऑफ व्हॅलिडिटी, वैधतेच्या बेसिसवरती जे व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट आहेत त्याच्या बेसिसवरती टाइप्स केलेले आहेत. एक आहे व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट, सेकंड आहे वॉइड कॉन्ट्रॅक्ट्स, वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट्स, इलिगल कॉन्ट्रॅक्ट्स, अनइन्फोर्सेबल कॉन्ट्रॅक्ट. नेक्स्ट आहे ऑन द बेसिस ऑफ फॉर्मेशन. कॉन्ट्रॅक्ट ज्या बेसिसवरती बनतो, फॉर्म होतो, त्याच्या बेसिसवरती त्याचे काय करण्यात आले, टाइप्स करण्यात आलेले आहेत. एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट, इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट, क्वासी कॉन्ट्रॅक्ट, ई कॉम कॉन्ट्रॅक्ट. ओके. अँड नेक्स्ट आहे ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स मीन्स ॲक्ट. ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्सच्या आधारावरती एक्झिक्युटेड कॉन्ट्रॅक्ट, एक्झिक्युटरी कॉन्ट्रॅक्ट, युनिलॅटरल कॉन्ट्रॅक्ट अँड बायलॅटरल कॉन्ट्रॅक्ट. हे टाइप्स आहेत, यांचं आपल्याला डिस्कशन करायचं आहे. कोणते कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड राहतील, वॉइड राहणार आहेत, इलिगल असतील, अनइन्फोर्सेबल असणार आहेत, वॉइड ॲग्रीमेंट्स कोणते असणार आहेत, बरोबर आहे. त्याच बेसिसवरती फॉर्मेशनच्या बेसिसवरती देखील आपल्याला पाहायचं आहे. फॉर्मेशनच्या बेसिसवरती एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट, इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट, क्वासी कॉन्ट्रॅक्ट काय असणार आहे, ई कॉम कॉन्ट्रॅक्ट कोणते असणार आहेत. खूप महत्त्वाचा भाग आहे हा देखील. नेक्स्ट परफॉर्मन्सच्या बेसिसवरती एक्झिक्युटेड कॉन्ट्रॅक्ट, एक्झिक्युटरी कॉन्ट्रॅक्ट, त्याचाच भाग, त्याच्यामध्ये भाग आपल्याला पाहिजे युनिलॅटरल कॉन्ट्रॅक्ट आणि बायलॅटरल कॉन्ट्रॅक्ट. तर पाहूया आपण आता. पहा, व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. व्हॅलिड कॉन्ट्रॅक्टचा अर्थ काय होतो पहा. इनफोर्सेबली बाय लॉ. आपण पाहिलेलं होतं की नाही, इनफोर्सेबिलिटी बाय लॉ. जे कॉन्ट्रॅक्ट्स आपल्याला कायदेशीररित्या लागू करता येतात ते सर्व कॉन्ट्रॅक्ट्स काय असतात, व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट्स असतात. आणि ते व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट बनण्यासाठी, व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट फॉर्म करण्यासाठी कोणकोणते इसेन्शियल एलिमेंट्स आहेत ते सेक्शन 10मध्ये आणि आउटसाईड सेक्शन 10मध्ये कोणकोणते घटक आहेत त्यांचा आपण अभ्यास आत्ताच केलेला आहे. तर व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट कोणते असतील, जे ॲग्रीमेंट इन्फोर्सेबल बाय लॉ आहेत ते सर्व ॲग्रीमेंट्स व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट्स असणार आहेत. कायद्याच्या दृष्टिकोनातून मान्य असणारे असणार आहेत, कायद्याच्या दृष्टिकोनातून पात्र असणार आहेत. An agreement which creates legal obligation on parties and enforceable in the eyes of law is called a valid contract. Valid contract comprises all essential elements given in section 10 of the Indian Contract Act 1872. Next आहे void contracts. कायदेशीररित्या लागू करता येणार नाहीत, कायदेशीर दृष्ट्या अमान्य असणारे कॉन्ट्रॅक्ट, अमान्य, अपात्र, लागू करता येणार नाहीत. असे कॉन्ट्रॅक्ट त्यांना आपण वॉइड कॉन्ट्रॅक्ट म्हणतो. काय म्हणतो, वॉइड कॉन्ट्रॅक्ट. पहा, वॉइड कॉन्ट्रॅक्ट्स आर दोज ॲग्रीमेंट्स विच आर सीजेस टू बी इन्फोर्सेबल. सीज होणे, थांबणे, टू बी इन्फोर्सेबल, कायदेशीररित्या आपण त्यांना कार्यान्वित करू शकत नाही असे सर्व ॲग्रीमेंट्स हे काय राहतील, वॉइड राहतील, ज्या वेळेस ते अनइन्फोर्सेबल असणार आहेत. इन द आईज ऑफ लॉ. पहा, एक खूप महत्त्वाचा भाग आहे हा. वॉइड कॉन्ट्रॅक्ट्स आर दोज ॲग्रीमेंट्स. वॉइड कॉन्ट्रॅक्ट्स हे असे ॲग्रीमेंट्स आहेत जे कायदेशीरदृष्ट्या आपल्याला कार्यान्वित करता येणार नाहीत. कायद्याच्या नजरेत ते अपात्र असणार आहेत, अमान्य असणार आहेत. It means at the time of beginning these contracts are valid, but suddenly with arises of such circumstances causes it to be unenforceable. खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे बाळांनो. At the time of making agreement, the contract is valid. Terms and conditions जे आहेत ॲग्रीमेंटमध्ये, ज्या पार्टीज इन्व्हॉल्व होत आहेत ॲग्रीमेंटमध्ये, सर्व गोष्टी व्हॅलिड आहेत. पण सडनली अशा काही गोष्टी घडतात, अशी काही परिस्थिती उद्भवते, त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट पुढं परफॉर्म करणं शक्य होत नाही पार्टीजना, किंवा ते परफॉर्म करणं शक्य होत नाही पार्टीजना. म्हणजेच थोडक्यात तो कॉन्ट्रॅक्ट काय होऊ शकत नाही, इन्फोर्स होऊ शकत नाही. तर निश्चितच आपण त्यांना काय म्हणणार आहे, कॉन्ट्रॅक्ट काय झालेला आहे, वॉइड झालेला आहे. आता त्याची कारणे भरपूर असू शकतात कॉन्ट्रॅक्ट वॉइड होण्याचे. प्रथम व्हॅलिड आहे आणि नंतर तो काय होत आहे, वॉइड होत आहे.
तर त्याची कारणं भरपूर असू शकतात. त्याचं एक्झाम्पल देखील आपण पाहूया. राम अँड कृष्णा आपण एक्झाम्पल बघितलेलं होतं. रामने ऑफर दिलेली होती की माझ्याजवळ एक कार आहे, तू खरेदी करशील का, मी सेल करणार आहे 1 लाख रुपयांच्या बदल्यात. कृष्णा ॲग्रीड झालेला आहे, दोघांच्या मध्ये कॉन्ट्रॅक्ट बनलेला आहे. आता 1 लाख रुपये कृष्णा आता देणार आहे रामला. ओके, परंतु सब्जेक्ट मॅटर जो आहे कार ती डिस्ट्रॉयड झाली. अशी परिस्थिती उद्भवलेली आहे की कार डिस्ट्रॉयड झालेली आहे इन ॲक्सिडेंट. अशा केसमध्ये आता हा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म होऊ शकत नाही. आता प्राथमिकदृष्ट्या हा कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड होता, परंतु एक सिच्युएशन अशी अराईज झाली त्यामुळे हा कॉन्ट्रॅक्ट काय होणार आहे, वॉइड होणार आहे. खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. ॲट द टाइम ऑफ मेकिंग कॉन्ट्रॅक्ट, ॲट द टाइम ऑफ मेकिंग ॲग्रीमेंट, द ऑल टर्म्स अँड कंडिशन्स अँड द पार्टी इन्व्हॉल्विंग इट, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय आहेत, व्हॅलिड आहेत. सडनली अशा केसेस घडलेल्या आहेत ज्यामुळे कॉन्ट्रॅक्ट हा व्हॅलिड होणार नाही, वाईड होणार आहे. सेक्शन 2J मध्ये डेफिनेशन दिलेलं आहे. अकॉर्डिंग टू द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 मध्ये ए कॉन्ट्रॅक्ट विच सीजेस टू बी इन्फोर्सेबल बाय लॉ बिकम्स वॉइड व्हेन इट सीजेस टू बी इन्फोर्सेबल. काय म्हणलेलं आहे, एक कॉन्ट्रॅक्ट जो काय होतो कायदेशीर दृष्ट्या कार्यान्वित करता येणार नाही आहे, तो वॉइड होईल. कोणत्या वेळेस तो वॉइड होणार आहे, ज्या वेळेस तो सीज होईल बाय इन्फोर्सेबल बाय लॉ. बरोबर आहे का, ज्या वेळेस म्हणजे स्टार्टिंगला हा व्हॅलिड आहे, पण ज्या वेळेस हा कायदेशीर दृष्ट्या आपल्याला कार्यान्वित करता येणार नाही त्यावेळेला तो वॉइड होणार आहे, असा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट पहा, in the case of void contract no party can compel to other party to perform his obligation. आता void contract झाल्यामुळे कोणतीही पार्टी दुसऱ्या पार्टीला कंपेल करू शकत नाही, भाग पाडू शकत नाही त्याचं ऑब्लिगेशन परफॉर्म करण्यासाठी. रामने ऑफर दिलेली होती, मी माझ्याजवळची कार सेल करणार आहे, तू खरेदी करशील का 1 लाख रुपयांना. कृष्णाने ॲक्सेप्टन्स दिलेलं होतं, ठीक आहे, पण सब्जेक्ट मॅटर डिस्ट्रॉयड झाला, कार डिस्ट्रॉयड झालेली आहे. अशा केसमध्ये कृष्णा कंपेल करू शकत नाही रामला की जे काय ऑब्लिगेशन आहे रामवरती कारची डिलिव्हरी करणं, कार हँड ओव्हर करणं कृष्णाला, त्यासाठी तो भाग पाडू शकत नाही. दीज कॉन्ट्रॅक्ट बिकम्स वाईड नायदर द फॉल्ट ऑफ प्रॉमिसर नॉर द फॉल्ट ऑफ प्रॉमिसर. ना रामच्या फॉल्टमुळे किंवा कृष्णाच्या फॉल्टमुळे हे कॉन्ट्रॅक्ट्स वाईड झालेले असत नाहीत. हे खूप महत्त्वाचं आहे. पार्टीज फॉल्टमध्ये असत नाही, पार्टीच्या चुकीमुळे हे कॉन्ट्रॅक्ट वाईड झालेले असत नाहीत, हे लक्षात ठेवा. However, if any party has received any kind of benefits from the contracting party, then such party shall reimburse such benefits to other party under the doctrine of restitution, restore back the benefits. काय म्हटलं, ठीक आहे, पार्टीची चूक नाही आहे. ओके, कोणत्याही पार्टीचे मिस्टेक न होता हे कॉन्ट्रॅक्ट वॉइड झालेले असतात. ओके, जरी एखाद्या पार्टीने दुसऱ्या पार्टीजकडून अशा वॉइड कॉन्ट्रॅक्ट्समध्ये काहीतरी बेनिफिट घेतलेला असेल. रामने सांगितलेलं आहे की मी कार तुला सेल करतोय, कृष्णानं सांगितलं की बाबा मी तुला कारच्या बदल्यात 1 लाख रुपये देईन, म्हणजे त्या ऑफरला ॲक्सेप्टन्स मिळालं. परंतु आता या केसमध्ये कृष्णाने रामला 50,000 ॲडव्हान्स दिलेला असेल आणि अजून कारची डिलिव्हरी रामने केलेली नाही. आता कार जर डिस्ट्रॉयड झाली तर यामध्ये रामचा फॉल्ट आहे का, कृष्णाचा फॉल्ट आहे का, दोघांचाही फॉल्ट नाही आहे. हा कॉन्ट्रॅक्ट आता काय होणार, वॉइड होणार, कारण की राम आता सब्जेक्ट मॅटर डिस्ट्रॉयड झाल्यामुळे हा कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करू शकत नाही, त्याचा ऑब्लिगेशन तो कंप्लीट करू शकत नाही आणि कृष्णा रामला तसं कंपेल देखील करू शकत नाही. मात्र 50,000 रुपये जो ॲडव्हान्स दिलेला आहे रामला ऑलरेडी कृष्णाने, तो मात्र रामने काय केला पाहिजे, रिस्टोअर केला पाहिजे. यालाच आपण काय म्हणतो, डॉक्ट्रिन ऑफ रिस्टिट्यूशन. म्हणजेच जो काय बेनिफिट पार्टीला मिळालेला असेल अशा वॉइड कॉन्ट्रॅक्टमध्ये त्या पार्टीने दुसऱ्या पार्टीला रिस्टोअर केला पाहिजे, म्हणजे तो बेनिफिट परत केला पाहिजे. इथं ऑलरेडी एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. पहा, कार्तिक ॲग्रीज टू परचेस द कार फ्रॉम गणेश for rupees 1 lakh, but before the performance of the contract the subject matter car has destroyed. In this case the performance of promise of Ganesh is not possible and the contract between parties is said to be void.
नेक्स्ट एक्झाम्पल आहे, कार्तिक ॲग्रीज टू परचेस द कार फ्रॉम गणेश फॉर ₹1 lakh and ₹50,000 advance is given to Ganesh at the time of making the contract, but before the performance of the contract the subject matter car has destroyed. कार्तिक ॲग्री झालेला आहे परचेस करण्यासाठी कार कोणाकडून, गणेशकडून ₹1,00,000 त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट बनत असताना कार्तिकने ₹50,000 ॲडव्हान्स म्हणून गणेशला दिलेला आहे, पण परफॉर्मन्स होण्या अगोदर कॉन्ट्रॅक्टचा कारची डिलिव्हरी होण्या अगोदरच काय झालेला आहे, कार सब्जेक्ट मॅटर डिस्ट्रॉय झालेला आहे. अशा केसमध्ये इन दिस केस परफॉर्मन्स ऑफ प्रॉमिस ऑफ गणेश इज नॉट पॉसिबल. कार तर आता डिस्ट्रॉय झाल्यामुळं गणेशचं परफॉर्मन्स त्याला देता येत नाही आहे, गणेशला त्याचं ऑब्लिगेशन कंप्लीट करता येत नाही आहे. द कॉन्ट्रॅक्ट बिटवीन पार्टीज इज सेड टू बी वॉइड. आता कॉन्ट्रॅक्ट दोन्ही पार्टीजमधला वॉइड होईल, अमान्य होईल, अपात्र होईल, कायदेशीरदृष्ट्या इन्फोर्स करता येणार नाही आहे, लागू करता येणार नाही कोणत्याही पार्टीला. बट द गणेश हॅज टेकन बेनिफिट ऑफ ₹50,000. मात्र कार्तिकने कॉन्ट्रॅक्ट बनत असताना ₹50,000 ॲडव्हान्स म्हणून दिलेले आहेत. ओके, कार्तिकने ₹50,000 ॲडव्हान्स म्हणून गणेशला दिलेले आहेत. अशा केसमध्ये इन सच ए केस बेनिफिट रिसिव्ह बाय गणेश शुड बी रिस्टोर बॅक टू कार्तिक. अशा केसमध्ये गणेशला जो बेनिफिट ₹50,000 मिळालेला आहे इन द फॉर्म ऑफ ॲडव्हान्स त्यानं कार्तिकला तो परत दिला पाहिजे. वॉइड ॲग्रीमेंट्स बघायचं. वॉइड ॲग्रीमेंट्स म्हणजे काय, अमान्य, अपात्र करार. ॲग्रीमेंट्स विच इज नॉट इन्फोर्सेबल बाय लॉ फ्रॉम बिगिनिंग. वॉइड कॉन्ट्रॅक्ट्स काय बघितलं आपण, प्रथम काय आहे, ॲग्रीमेंट बनला पार्टीजमध्ये, बरोबर आहे, व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट होतं स्टार्टिंगला, पण अशी काही सडनली केसेस अराईज झाल्या त्यामुळे तो कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म होऊ शकत नाही, कायदेशीरदृष्ट्या लागू करता येत नसेल, परफॉर्म करता येत नसेल पार्टीजना, तर तो वॉइड झाला. वॉइड ॲग्रीमेंटच्या बाबतीत काय आहे, ॲट द बिगिनिंग पॉईंट ऑफ, सुरुवातीपासूनच ॲग्रीमेंट काय असतो, इन्फोर्स करता येत नाही, कायदेशीरदृष्ट्या तो कार्यान्वित करता येत नसेल तर असे ॲग्रीमेंट वॉइड असतात. वॉइड ॲग्रीमेंट्स आर वॉइड फ्रॉम इन्सेप्शन. इन्सेप्शनचा अर्थ होतो सुरुवातीपासून. हेन्स दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज वॉइड ॲब इनिशियो. सुरुवातीपासून. सेक्शन 2G नुसार काय सांगितलेलं आहे, वॉइड ॲग्रीमेंट्स कोणते आहेत. वॉइड ॲग्रीमेंट्स आर वॉइड फ्रॉम इन्सेप्शन. सुरुवातीपासूनच ते वॉइड असतात, अमान्य असतात, अपात्र असतात, लागू करता येत नाहीत. हेन्स दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज वॉइड ॲब इनिशियो. त्यांना वॉइड ॲब इनिशियो पण म्हटलं जातं. नेक्स्ट आहे वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट. खूप महत्त्वाचा आहे. व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट आपण बघितलेला आहे, वॉइड कॉन्ट्रॅक्ट आपण बघितलेला आहे, वॉइड ॲग्रीमेंट बघितलेला आहे. आता आपल्याला वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट बघायचा आहे. अमान्य किंवा अवैध किंवा अपात्र करता येण्याजोगे. अजून अपात्र झालेले नाही आहेत, अजून अमान्य झालेले नाहीत, अजून अवैध झालेले नाही आहेत, ते होऊ शकतात. वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट ॲज पर सेक्शन 2I. खूप महत्त्वाचं आहे बघा, ॲज पर सेक्शन 2I. An agreement which is enforceable by law at the option of one or more parties but not at the option of the other or others is voidable contract. काय म्हटलेलं आहे, असा ॲग्रीमेंट जो कायदेशीररित्या एक किंवा एकापेक्षा जास्त पार्टीजला लागू करता येईल, कायदेशीररित्या कार्यान्वित करता येणार आहे, पण हाच ऑप्शन दुसऱ्या पार्टीजना मिळणार नाही आहे, अशा सर्व ॲग्रीमेंटला वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट म्हणतात. पहा, एका पार्टीच्या किंवा एकापेक्षा जास्त पार्टीच्या दृष्टिकोनातून हा काय आहे, इन्फोर्सेबल आहे, लक्ष द्यायचं व्यवस्थित. आणि ऑदर किंवा ऑदर पार्टीज आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून हा काय आहे, अनइन्फोर्सेबल, म्हणजे त्यांना इन्फोर्स करता येत नाही आहे, त्यांच्या दृष्टिकोनातून इन्फोर्स नाही आहे. तर असे सर्व ॲग्रीमेंट्स काय असतात, वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट असतात. फॉर एक्झाम्पल आपण पाहणार आहोत, काय होणार आहे हे देखील पाहायचं आहे आपल्याला. मी एक्झाम्पल लागलीच तुम्हाला देऊन टाकतो, तुम्हाला त्याच्यामधून समजेल. ए ने थ्रेट म्हणजे धमकी दिलेली आहे बीला
की मला तू 1,00,000 रुपये दे, अन्यथा मी तुझ्या डॉटरला किडनॅप करेन. किडनॅप करेन. ओके, म्हणजेच धमकी दिली कुणाला? बीला. तर अशा केसमध्ये बीने 1,00,000 रुपये दिले कुणाला? एला. या केसमध्ये समजून चला, दोन्हीही पार्टीज आहेत, ए आणि बी. याच्यामध्ये बीचं कन्सेंट फ्री आहे का सांगा मला? बीचं कन्सेंट फ्री आहे का? नाही. त्याच्यावरती प्रेशर, फिजिकल प्रेशर टाकून त्याला काय केलेलं आहे? कॉन्ट्रॅक्टमध्ये आणलेलं आहे. त्यामुळे बी ही बनते ॲग्रीव्ड पार्टी. काय बनते? ॲग्रीव्ड पार्टी, जिला फोर्स करून कॉन्ट्रॅक्टमध्ये आणलेला आहे. आणि ए जी आहे ती डिफॉल्टिंग पार्टी बनते, जिनं काय केलेलं आहे? अशा स्वरूपाचं काम केलेलं आहे, फिजिकल प्रेशर आणलेलं आहे. कोणत्या पार्टीजवरती? बीवरती. म्हणजे ज्या पार्टीची चूक आहे, ज्या पार्टीनं काय केलेलं आहे? गुन्हा केलेला आहे. कोणता गुन्हा केलेला आहे? दुसऱ्या पार्टीचं कन्सेंट फ्रीली न घेता दुसऱ्या पार्टीवरती काय केलेलं आहे? थ्रीट, दुसऱ्या पार्टीला थ्रीट दिलेला आहे, धमकी दिलेला आहे आणि तिला ॲग्रीमेंटमध्ये आणलेलं आहे. ओके, तर बी जी ॲग्रीव्ड पार्टी आहे तिच्या दृष्टिकोनातून हा कॉन्ट्रॅक्ट वॉइडेबल राहील. काय असेल? वॉइडेबल राहील. म्हणजेच तिच्या दृष्टिकोनातून हा कॉन्ट्रॅक्ट इन्फोर्सेबल आहे, कायदेशीररित्या लागू करता येईल किंवा नाही हा तिच्यासाठी ऑप्शन आहे. पण ए साठी तसा ऑप्शन असणार नाही. ती एच्या दृष्टिकोनातून एला तो कायदेशीररित्या लागू करता येणार नाही. पहा, हा कॉन्ट्रॅक्ट एच्या दृष्टिकोनातून कायदेशीर मान्य असणार नाही आहे, त्याला कायदेशीररित्या लागू करता येणार नाही आहे, तो इन्फोर्स करता येणार नाही. मात्र बीच्या दृष्टिकोनातून तो लागू करता येईल, कायदेशीररित्या कार्यान्वित करता येणार आहे. आता याला वॉइडेबल का म्हटलेलं आहे ते पहा. अपात्र करण्याजोगा, अवैध करण्याजोगा, बरोबर आहे की नाही? का म्हटलेलं आहे? कारण की बीला फोर्स करून कॉन्ट्रॅक्टमध्ये आणले ना. बी काय करू शकतो? हा कॉन्ट्रॅक्ट वाईड करू शकतो, त्याला तसा ऑप्शन आहे. पहा, हा ऑप्शन कुणाला मिळत आहे? बीला मिळत आहे कायदेशीरदृष्ट्या, एला मिळणार नाही आहे. ओके, तर बी एकतर तो कॉन्ट्रॅक्ट वाईड करू शकते किंवा व्हॅलिड ठेवू शकते, हे डिपेंड आहे बीवरती. म्हणून या कॉन्ट्रॅक्टला वॉइडेबल म्हटलेलं आहे. जोपर्यंत बी या कॉन्ट्रॅक्टला व्हॉइड करणार नाही आहे तोपर्यंत हा कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड राहील, हे पण लक्षात ठेवा. एच्या भीतीने बीनं कन्सिडर केलं की ठीक आहे 1,00,000 रुपये माझे जाऊ देत, परंतु माझ्या डॉटरला काही होता कामा नये, तर हा कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड राहील ना. ओके, जर बीनं असं ठरवलं नाही, हा कॉन्ट्रॅक्ट मी वॉइड करेन आणि कायदेशीरदृष्ट्या याच्या विरोधात मी क्लेम करेन, तर मात्र हा वॉइडेबल होऊ शकतो, अपात्र करण्याजोगा होऊ शकतो, तो वाईट ठरवू शकतो. तो नंतर त्याला वाईट कॉन्ट्रॅक्ट ठरवेपर्यंत त्या पिरियडमध्ये हा कॉन्ट्रॅक्ट वॉइडेबल राहील. अंडर वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट एनी वन और मोर ऑफ द पार्टी कॅन इन्फोर्स द कॉन्ट्रॅक्ट. एखादी पार्टी काय करू शकते? हा कॉन्ट्रॅक्ट तिच्या दृष्टिकोनातून काय आहे? एखादी पार्टी किंवा एकापेक्षा जास्त पार्टी ज्या आहेत त्या काय करू शकतात? एन्फोर्स करू शकतात, कायदेशीररित्या कार्यान्वित करू शकतात. द पार्टी हू कॅन इन्फोर्स द कॉन्ट्रॅक्ट इज ॲग्रीव्ड पार्टी. ज्या पार्टीला कायदेशीररित्या हा ऑप्शन मिळणार आहे कॉन्ट्रॅक्ट कार्यान्वित करण्याचा, कायदेशीर गोष्टींचं त्याला प्रोटेक्शन मिळणार आहे, अशा केसमध्ये त्या पार्टीला काय म्हटलेलं आहे? ॲग्रीव्ड पार्टी किंवा सफरिंग पार्टी म्हटलेलं आहे. द पार्टी अगेन्स्ट whom it is been enforced is a defaulting party. ज्या पार्टी अगेन्स्ट कायदेशीररित्या हा काय करण्यात येईल? कॉन्ट्रॅक्ट इन्फोर्स करण्यात येईल, तिला आपण काय म्हणतो? डिफॉल्टिंग पार्टी. बी काय करेल? कायदेशीरदृष्ट्या ए अगेन्स्ट काय करेल? क्लेम करू शकते. म्हणून त्या पार्टीला काय म्हटलेलं आहे बघा, ज्या पार्टी अगेन्स्ट हा कॉन्ट्रॅक्ट इन्फोर्स करता येईल त्या पार्टीला आपण डिफॉल्टिंग पार्टी म्हणणार आहोत. तर मी एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने. पहा, अंडर वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट द ॲग्रीव्ड पार्टी इज इन पोझिशन दॅट ही मे कॅन्सल द कॉन्ट्रॅक्ट और कंटिन्यू.
वॉइडेबल कॉन्ट्रॅक्टमध्ये जी ॲग्रीड पार्टी आहे तिला दोन ऑप्शन आहेत, एक तर ती व्हॅलिड ठेवू शकते कॉन्ट्रॅक्ट किंवा वॉइड करू शकते. ॲग्रीड पार्टी हॅज राईट टू रिझाइन द कॉन्ट्रॅक्ट अँड टेक बॅक बेनिफिट्स फ्रॉम डिफॉल्टिंग पार्टी अँड क्लेम अगेन्स्ट फॉर एनी फर्दर लॉस. ॲग्रीड पार्टी काय करू शकते, कॉन्ट्रॅक्ट रिझाईन करू शकते, कॅन्सल करू शकते, तिला ऑप्शन आहे तसा. ओके. आणि जो काही बेनिफिट 1 लाख रुपये बीने एला दिलेले आहेत, बरोबर आहे, तो जो बेनिफिट आहे तो ती रिस्टोअर करून घेऊ शकते कायदेशीररित्या. आणखीन काय फर्दर लॉस झालेला असेल त्यासाठी देखील ती क्लेम करू शकते अगेन्स्ट ए. Contract is still valid unless and until aggrieved party can exercise his right to resign the contract. कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड राहील तोपर्यंत जोपर्यंत ॲग्रीड पार्टी तिला असणारा ऑप्शन एक्झरसाइज करत नाही. जोपर्यंत ॲग्रीड पार्टी जी सफरिंग पार्टी आहे, ज्या पार्टीचं नुकसान झालेलं आहे, ती पार्टी एक्झरसाइज करत नाही, तिला अधिकार आहे कॉन्ट्रॅक्ट रिझाईन करण्याचा आणि डिफॉल्टिंग पार्टी विरोधात क्लेम करण्याचा. जोपर्यंत तो अधिकार ती एक्झरसाइज करत नाही आहे, त्या अधिकाराचा उपयोग करत नाही, तोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिडच राहील. नाव इट इज क्लिअर दॅट द वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट इज कॉन्ट्रॅक्ट विच ओनली ए व्हॅलिड इन द आईज ऑफ वन पार्टी अँड मे बी रिप्युटेबल इन द आईज ऑफ अदर. एच्या दृष्टिकोनातून तो काय म्हणतो, ठीक आहे, मी तर काय केलेलं आहे, तुला थ्रीड दिलेले आहे, त्या अगेन्स्ट मी 1 लाख रुपये तुझ्याकडून घेतले, त्याच्या दृष्टिकोनातून तर हा व्हॅलिड आहे. पण दुसऱ्या पार्टीच्या दृष्टिकोनातून तो रिप्युडिएबल आहे, म्हणजे कॅन्सल करता येऊ शकतो त्या पार्टीला, असा ऑप्शन आहे दुसऱ्या पार्टीला. तर हे आपल्याला वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट कोणते आहेत हे आपल्याला समजतं याच्यावर. एक्झाम्पल दिलेला आहे, ए कॉन्ट्रॅक्ट ब्रॉट अबाउट ॲज अ रिझल्ट ऑफ कोर्शियन, अनड्यू इन्फ्लुएन्स, फ्रॉड और मिसरिप्रेझेंटेशन वुड बी वॉइडेबल ॲट द ऑप्शन ऑफ द पर्सन whose consent was caused by any of these factors. बघा, एखादी पार्टी फिजिकल प्रेशर देऊन एखाद्या पार्टीला काय करत असेल, इथं ए ने बीला फिजिकली प्रेशर टाकलेला आहे आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये आणलं आहे, त्याला आपण कोर्शियन म्हणू. अनड्यू इन्फ्लुएन्स म्हणणार आहोत. अनड्यू इन्फ्लुएन्स कधी मेंटली प्रेशर टाकून काय केलेलं असेल, कॉन्ट्रॅक्टमध्ये ए ने बीला आणलेलं असेल, किंवा ए ने बीला कॉन्ट्रॅक्टमध्ये आणत असताना फ्रॉड केलेला असेल, फसवणूक केलेली असेल बीची आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये आणलेली असेल, किंवा चुकीची माहिती देऊन मिसरिप्रेझेंटेशन चुकीची माहिती देऊन ए ने बीला कॉन्ट्रॅक्टमध्ये आणलेलं असेल, तर अशा केसमध्ये बीचं कन्सेंट हे फ्री आहे असं म्हटलं जाणार नाही. बीज कन्सेंट इज नॉट फ्री आणि बीला ऑप्शन राहील की हा कॉन्ट्रॅक्ट वॉइडेबल करण्याचा, म्हणजे बीच्या दृष्टिकोनातून हा ऑप्शन मिळेल बीला की बाबा हा कॉन्ट्रॅक्ट तो वॉइड करू शकतो इन नियर फ्युचर. असे कॉजेस आहेत, या कॉजेसमुळे कॉन्ट्रॅक्ट वॉइडेबल होऊ शकतो. coercion, undue influence, fraud and misrepresentation. At a pinpoint of gun, Seema forced Sandesh to sell his car for rupees 2 lakh, having worth rupees 10 lakh. हो का, काय केलेलं आहे, सीमानं फोर्स केलेला आहे गणेशला. कशा प्रकारे गणेशला फोर्स केलेला आहे की तू तुझी कार मला 2 लाख रुपयाला सेल कर. ॲक्च्युली तिची कॉस्ट किती आहे, ॲक्च्युअल कॉस्ट किती आहे, 10 लाख रुपये आहे. ॲक्च्युअल कॉस्ट किती आहे, 10 लाख रुपये. ती किती रुपयाला सेल करण्यासाठी सांगितलं आहे गणेशला तिनं, सीमाने 2 लाख रुपये. आणि हे करत असताना तिनं काय केलेलं आहे, फिजिकल प्रेशर आणलेलं आहे गणेशवरती. तिच्या डोक्यावरती गन तिनं ताणलेली आहे आणि ती सांगत आहे गणेशला तू काय कर, तुझी कार मला 2 लाख रुपयाला सेल कर. ओके. आता मरणाच्या भीतीमुळे संदेश काय करत आहे, ओके, संदेश काय करत आहे या केसमध्ये, गणेश नाही आहे, सॉरी, इथं कोण आहे, संदेश आहे. संदेश काय करत आहे, कॉन्ट्रॅक्टमध्ये येत आहे आणि 2 लाख रुपयाला कार सेल करत आहे. अशा केसमध्ये सीमाने संदेशकडून घेतलेलं कन्सेंट हे फ्री असणार नाही आहे, ते कॉज बाय कोर्शन असणार आहे. फिजिकल प्रेशर टाकलेलं आहे तिनं संदेशवरती. हिअर द कन्सेंट ऑफ संदेश इज टेकन थ्रू फोर्स, कोर्शन. Here contract is enforceable at the option of Sandesh as his consent was not free consent. हा कॉन्ट्रॅक्ट वॉइडेबल राहणार आहे, enforceable राहील at the option of Sandesh and not at the option of Seema.
तर वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे, याचं एक्झाम्पल देखील ऑलरेडी आपण घेतलेला आहे. वॉइड कॉन्ट्रॅक्ट आणि वॉइडेबल कॉन्ट्रॅक्टमध्ये डिफरन्स आहे, तो डिफरन्स आपल्याला सांगायचा आहे. मीनिंग, एक कॉन्ट्रॅक्ट सीजेस टू बी इन्फोर्सेबल बाय लॉ बिकम्स वॉइड व्हेन इट सीजेस टू बी इन्फोर्सेबल. एक वॉइड कॉन्ट्रॅक्ट कोणते आहेत ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहेत. इनिशियली हे व्हॅलिड असतात, पण सडनली अशी परिस्थिती उद्भवते ज्यामुळे ते आपल्याला कायदेशीररित्या लागू करता येत नाहीत. असा कॉन्ट्रॅक्ट जो कायदेशीररित्या लागू करता येणार नाही, असा कॉन्ट्रॅक्ट वॉइड होईल ज्या वेळेस तो कायदेशीररित्या लागू करता येत नाही त्यावेळेस. An agreement which is enforceable by law at the option of one or more parties thereto but not at the option of the other or others is a voidable contract. हे देखील आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. कॉज, कारण बघा, एक कॉन्ट्रॅक्ट बिकम्स वॉइड. कॉन्ट्रॅक्ट वॉइड का होतो? ड्यू टू चेंज इन लॉ और चेंज इन सर्कमस्टान्सेस बियॉन्ड द कंटेम्प्लेशन ऑफ पार्टीज. कंटेम्प्लेशन चा अर्थ घ्यायचा आहे योजना, योजित. लॉमध्ये चेंजेस झाले किंवा अशी परिस्थिती उद्भवली ज्यामुळे पार्टीच्या बियॉन्ड परफॉर्मन्स जात असेल, जी योजना आखलेली होती पार्टी त्याच्या बाहेर जाऊन अशी परिस्थिती उद्भवलेली आहे की पार्टीज परफॉर्मन्स देऊ शकत नाहीत, तर हा कॉन्ट्रॅक्ट काय राहणार आहे? वॉइड राहणार आहे. हे कारण आहे त्याचं. सब्जेक्ट मॅटर कार डिस्ट्रॉयड झाल्यानंतर काय झालेलं आहे की पार्टी परफॉर्म करू शकत नाही आहे. त्यांनी जे योजलेलं होतं त्याच्या बाहेर जाऊन ते परफॉर्मन्स आता देऊ शकत नाहीत, त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट वॉइड होणार आहे. ए कॉन्ट्रॅक्ट बिकम्स वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट इफ द कन्सेंट ऑफ ए पार्टी वॉज नॉट टेकन फ्रीली. वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट कधी क्रिएट होतात? एखादी पार्टी दुसऱ्या पार्टीकडून कन्सेंट घेते किंवा तिला कॉन्ट्रॅक्टमध्ये आणते बाय यूजिंग कोर्शन, अनड्यू इन्फ्लुएन्स, फ्रॉड, मिसरिप्रेझेंटेशन. म्हणजे सेकंड पार्टीकडून ए बीकडून कन्सेंट घेत आहे, तो फ्री कन्सेंट घेत नाही आहे, त्याच्यावरती बर्डन आणून किंवा त्याची फसवणूक करून किंवा चुकीची माहिती देऊन त्याला तो कॉन्ट्रॅक्टमध्ये आणत आहे. अशा केसमध्ये कॉन्ट्रॅक्ट वॉइडेबल होतं. परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. ए वॉइड कॉन्ट्रॅक्ट कॅनॉट बी परफॉर्म. सब्जेक्ट मॅटर कार डिस्ट्रॉयड झालेल्या अशा केसमध्ये रामकृष्णाला कारची डिलिव्हरी करू शकत नाही आहे, त्यामुळे वॉइड कॉन्ट्रॅक्ट कॅनॉट बी परफॉर्म, करता येणार नाही आहेत. वॉइड कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करता येणार नाही. इफ द ॲग्रीव्ड पार्टी डज नॉट विथ इन रिजनेबल टाइम एक्झरसाइज इज राईट टू अवॉइड द कॉन्ट्रॅक्ट, एनी पार्टी कॅन सू द अदर फॉर क्लेमिंग द परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. काय म्हटलेलं आहे बा? जर ॲग्रीव्ड पार्टी जी आहे विथ इन रिजनेबल टाईममध्ये तिला ऑप्शन असतो काय? कॉन्ट्रॅक्ट वॉइड करण्याचा, बरोबर आहे. रिजनेबल टाईममध्ये ती काय करत नसेल, तो कॉन्ट्रॅक्ट वॉइड करत नसेल, तर तो कॉन्ट्रॅक्ट काय राहणार? आता व्हॅलिड राहणार. रिजनेबल टाईम डिपेंड आहे नेचर ऑफ कॉन्ट्रॅक्टमध्ये. ज्याला ऑप्शन होता कॉन्ट्रॅक्ट वॉइड करण्याचा, जी ॲग्रीव्ड पार्टी आहे तिनं तो राईटच एक्झरसाइज केलेला नसेल, तर मात्र जी अदर पार्टी आहे ती परफॉर्मन्स देण्यासाठी काय करेल? ॲग्रीव्ड पार्टीला भाग पाडेल, कारण की कॉन्ट्रॅक्ट काय राहील? व्हॅलिड राहणार आहे. ॲग्रीव्ड पार्टीनं तो कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलेला नाही आहे, तर अशा वेळेला डिफॉल्टिंग पार्टी क्लेम करू शकते परफॉर्मन्स देण्यासाठी. कुणाला? ॲग्रीव्ड पार्टीला. ओके. किंवा ॲग्रीव्ड पार्टी काय करेल? व्हॅलिड ठेवेल कॉन्ट्रॅक्ट, आणि जी कोणती डिफॉल्टिंग पार्टी आहे तिला देखील परफॉर्मन्स देण्यासाठी भाग पाडू शकते. दॅट डझंट मॅटर. नेक्स्ट वन, राईट्स. ए वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट डज नॉट ग्रांट एनी राईट टू एनी पार्टी. ए वॉइड कॉन्ट्रॅक्ट डज नॉट ग्रांट एनी राईट टू एनी पार्टी. वॉइड कॉन्ट्रॅक्टमध्ये कोणत्याही स्वरूपाचं राईट मिळत नाही पार्टीजना. ओके. द पार्टी हुज कन्सेंट वॉज नॉट फ्री हॅज द राईट टू रिझाईन द कॉन्ट्रॅक्ट. ज्या पार्टीचं कन्सेंट फ्री नाही आहे, ज्या पार्टीजना बर्डन टाकून, फिजिकल प्रेशर टाकून, मेंटली प्रेशर टाकून, फ्रॉड, फसवणुकीद्वारे, मिसरिप्रेझेंटेशनद्वारे कॉन्ट्रॅक्टमध्ये आणलेलं आहे, अशा पार्टीला ऑप्शन आहे कॉन्ट्रॅक्ट रिझाईन करण्याचा.
वॉइड कॉन्ट्रॅक्ट्स आणि वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट्सचा डिफरन्स आपण पाहिलेला आहे. चौथा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे इल्लिगल ॲग्रीमेंट्स. इल्लिगल याचा अर्थ होतो बेकायदेशीर. इल्लिगल ॲग्रीमेंट्स आर दोज ॲग्रीमेंट्स विच आर फॉरबिडन बाय लॉ. कायद्याने सक्त मनाई केलेली हे ॲग्रीमेंट्स आहेत. असे ॲग्रीमेंट्स जर पार्टीज बनवत असेल तर त्यांना इल्लिगल म्हणण्यात येईल आणि ते वॉइड राहतील. वॉइड फ्रॉम इन्सेप्शन, वॉइड ॲब इनिशियो, सुरुवातीपासूनच ते वॉइड राहणार आहे. वॉइड ॲग्रीमेंट्समध्ये आणि इल्लिगल ॲग्रीमेंट्समध्ये फरक आहे. हा खूप महत्त्वाचा फरक आहे. ओके, वॉइड ॲग्रीमेंट स्टार्टिंगला व्हॅलिड असतात त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स. ओके, इल्लिगल ॲग्रीमेंट्स फ्रॉम इन्सेप्शन ऑफ पॉईंट्स ते काय असतात, वॉइड असतात. एक अशी परिस्थिती घडते वॉइड ॲग्रीमेंट्समध्ये सडनली की ज्यामुळे ते कार्यान्वित होऊ शकत नाहीत, कायदेशीररित्या इन्फोर्स करता येत नाहीत, कायदेशीररित्या लागू करता येत नाहीत पार्टीजना, तर ते वॉइड होतात. इल्लिगल ॲग्रीमेंट्स हे काय आहेत, कायद्यानेच मनाई केलेले आहे. असे ॲग्रीमेंट तुम्ही फॉर्म करू शकत नाही आहे. जरी पार्टीज असे ॲग्रीमेंट फॉर्म करत असेल तर ज्या पार्टीज इन्व्हॉल्व होतील अशा ॲग्रीमेंटमध्ये, इल्लिगल ॲग्रीमेंटमध्ये, त्यांच्यासाठी पनिशमेंट आहे बघा. त्यांच्यासाठी काय पनिशमेंट आहे. द कोर्ट विल नॉट इन्फोर्स सच ए कॉन्ट्रॅक्ट बट ऑल्सो नॉट इन्फोर्स द कनेक्टेड ॲग्रीमेंट्स. इल्लिगल ॲग्रीमेंट्सला कोलॅटरल असणारे जे ॲग्रीमेंट आहेत ते देखील काय राहतील, इल्लिगलच राहतील, ते इन्फोर्स होऊ शकत नाही. And illegal agreements are void, but all void agreements or contracts are not necessarily illegal. Illegal agreements हे void राहतील, बरोबर आहे. पण void जे agreements आहेत किंवा void contracts आहेत ते नेसेसरीली इल्लिगलच असले पाहिजे असं नाही आहे. void agreement होण्यापाठीमाग कारणं भरपूर आहेत. void contract होण्यापाठीमागचे कारणं भरपूर आहेत. सब्जेक्ट मॅटर डिस्ट्रॉइड झाला किंवा चेंज इन लॉमध्ये बदल झाल्यामुळे कॉन्ट्रॅक्ट्स पहिला व्हॅलिड होते ते काय झाले, वॉइड झाले. मग ते त्यांना इल्लिगल आपण म्हणू शकत नाही, पहिल्यांदा ते व्हॅलिड होते. बट ऑल इल्लिगल ॲग्रीमेंट्स आर वॉइड, बट ऑल वॉइड ॲग्रीमेंट्स आर नॉट नेसेसरीली इल्लिगल. सर्व वॉइड ॲग्रीमेंट्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स इल्लिगलच असतील असं नाही आहे. इतर कारणामुळे देखील ते वाईड होऊ शकतात. Sanjay appoints Neha to make robbery in bank for ₹2 lakh. Here the agreement between Sanjay and Neha is illegal. संजयने नेहाला अपॉइंट केलेला आहे की बँकमध्ये आपल्याला डकैती टाकायची आहे, तिथून ते डकैती टाकायची आहे, त्याच्या बदल्यात मी तुला 2 लाख रुपये देईन. यामध्ये संजयने जे नेहाला अपॉइंट केलेला आहे तो ॲग्रीमेंट काय राहील, इलिगल राहील. कारण की रॉबरी करणं हे फॉरबिडन बाय लॉ आहे, कायद्याने सक्त मनाई आहे. आता आपल्याला वॉइड ॲग्रीमेंट्स आणि इलिगल ॲग्रीमेंट्समध्ये काय पाहायचं आहे, डिफरन्स पाहायचा आहे. वॉइड ॲग्रीमेंट्स आर नॉट नेसेसरीली इल्लिगल. वॉइड ॲग्रीमेंट्स हे इल्लिगलच असतील असं नाही आहे. इतर कोणते चेंज इन लॉ, ओके, चेंज इन लॉ किंवा अशी काही परिस्थिती उद्भवल्यामुळे पहिल्यांदा हे कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड होते, आता ते काय झालेले आहेत, वॉइड झालेले आहेत. इल्लिगल ॲग्रीमेंट्स आर वॉइड ॲब इनिशियो. काय म्हटलेलं आहे, इल्लिगल ॲग्रीमेंट्स हे पहिल्यापासूनच वॉइड असतात. ओके, नाव नेचर नॉट फॉरबिडन अंडर लॉ. काय सांगितलेलं आहे, वॉइड ॲग्रीमेंट्स हे कायद्याने सक्त मनाई केलेली असणार आहेत असं नाही आहे. पार्टीजना ते स्टार्टिंगला व्हॅलिड असतात, परंतु हे स्टार्टिंगला कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड असतात, परंतु अशी परिस्थिती उद्भवते ज्यामुळे कॉन्ट्रॅक्ट काय होतात, वॉइड बनतात. त्यामुळे हे फॉरबिडन बाय लॉ, कायद्याने सक्त मनाई केलेले असे ॲग्रीमेंट आहेत असं नाही आहे. पण इल्लिगल ॲग्रीमेंट्स काय आहेत, फॉरबिडन बाय लॉ. कायद्याने ऑलरेडीच नमूद केलेलं आहे की असे ॲग्रीमेंट्स काय राहतील, फॉरबिडन राहतील, सक्त मनाई राहील. असे पार्टीज इन्व्हॉल्विंग इन द ॲग्रीमेंट अशा स्वरूपाचे ॲग्रीमेंट ते बनवू शकत नाहीत. ओके, जे वॉइड ॲग्रीमेंट आहेत त्याच्यामध्ये पनिशमेंट नाही आहे पार्टीजना. वॉइड ॲग्रीमेंट का होतात, वॉइड कॉन्ट्रॅक्ट का होतात, आपल्याला माहीत आहे. कोणत्याही पार्टीच्या चुकीमुळे कॉन्ट्रॅक्ट वॉइड बनत नाही आहे. चेंज इन द लॉ, अदरवाईज सर्कमस्टन्सेस, अशी परिस्थिती उद्भवते ज्याच्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट वॉइड बनतात. त्यामुळे यामध्ये पार्टीजना पनिशमेंट नाही आहे.
मात्र पार्टीज आर लायबल फॉर द पनिशमेंट अंडर द लॉ. इलिगल ॲग्रीमेंट्समध्ये मात्र पार्टीजना पनिशमेंट आहे. कायद्याने सांगितलेलं आहे ना ऑलरेडी की बाबा अशा स्वरूपाचे ॲग्रीमेंट्स बनवता येणार नाही. तरी देखील पार्टीज जर कॉन्ट्रॅक्ट बनवत असतील तर ॲग्रीमेंट बनवत असतील तर डेफिनेटली काय होणार आहे, पार्टीजना यामध्ये पनिशमेंट आहे. कोलॅटरल ॲग्रीमेंट कॅन बी व्हॅलिड. वॉइड ॲग्रीमेंट्समध्ये कोलॅटरल ॲग्रीमेंट जे आहेत, जो मेन ॲग्रीमेंट आहे त्याच्याबरोबर एखादा ॲग्रीमेंट पार्टीजनी बनवलेला असेल, ओके, तर तो ॲग्रीमेंट व्हॅलिड राहू शकतो. कोलॅटरल ॲग्रीमेंट काय असणार आहे ते पाहूया. कोलॅटरल ॲग्रीमेंट्स टू बी वॉइड ॲग्रीमेंट्स कॅन बी व्हॅलिड. वॉइड ॲग्रीमेंट्सला कोलॅटरल असणारा ॲग्रीमेंट काय राहू शकतो, व्हॅलिड राहू शकतो. फॉर एक्झाम्पल, राम ऑफर्ड टू सेल हिज कार टू कृष्णा फॉर ₹1 lakh. For this purpose, Krishna borrowed amount from his friend Naina ₹1 lakh. रामनं ऑफर केलेला आहे कार सेल करण्याची कृष्णाला ₹1,00,000 बदल्यात, आणि कृष्णाने देखील ती कार खरेदी करण्याचं मान्य केलेलं आहे. या पर्पजसाठी, ही कार खरेदी करण्यासाठी कृष्णाने लोनच्या स्वरूपात नैनाकडून ₹1,00,000 आणलेत. म्हणजे कृष्णा आणि नैनामध्ये ॲग्रीमेंट बनलेला आहे. ओके. आता आफ्टर द कॉन्ट्रॅक्ट टेकन प्लेस द सब्जेक्ट मॅटर कार वॉज डिस्ट्रॉयड. ओके, कॉन्ट्रॅक्ट बनल्यानंतर सब्जेक्ट मॅटर जी कार होती ती डिस्ट्रॉयड झाली. त्यामुळे राम अँड कृष्णामधला जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो काय झाला, वॉइड झाला. तो फोर्स होऊ शकत नाही, इन्फोर्स होऊ शकत नाही, कायदेशीररित्या लागू करता येणार नाही या पार्टीजना, कारण की परफॉर्मन्स आता शक्य नाही आहे. त्यामुळं हा कॉन्ट्रॅक्ट वॉइड झाला. मात्र पहा, इन दिस केस द कॉन्ट्रॅक्ट बिकम वॉइड बिटवीन राम अँड कृष्णा, हे तर समजलं. बट ॲग्रीमेंट बिटवीन कृष्णा अँड नैना कॅन बी व्हॅलिड असणार आहे. कृष्णाने नैनाकडून ₹1,00,000 घेतलेले होते, ते आता त्याला परत करावे लागतील. हा व्हॅलिड वॉइड होणार नाही. कृष्णा सांगू शकत नाही पुढे नैनाला की जो काय ॲग्रीमेंट, जो काय कॉन्ट्रॅक्ट माझ्यामध्ये आणि राममध्ये बनलेला होता तोच आता वॉइड झालेला आहे, त्यामुळं तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये बनलेला कॉन्ट्रॅक्ट देखील वॉइड होईल, असं त्याला रिझन देता येणार नाही आहे बाळांनो. जे वॉइड ॲग्रीमेंट आहे त्याला असणारा कोलॅटरल ॲग्रीमेंट आहे तो व्हॅलिड असू शकतो. तो वॉइड होईल असं नाही, तो व्हॅलिड असू शकतो. आता नेक्स्ट काय आहे बघा या केसमध्ये बाळांनो. कोलॅटरल ॲग्रीमेंट्स जे आहेत टू इलिगल ॲग्रीमेंट्स आर ऑलवेज वॉइड. इलिगल ॲग्रीमेंट्स वॉइड आहेत, बरोबर आहे, आणि त्याच्याबरोबर कोलॅटरल काही ॲग्रीमेंट घडलेले असतील ते देखील वॉइड राहणार आहेत, ते व्हॅलिड होऊ शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल, इफ ए सेज टू बी दॅट आय विल गिव्ह यू ₹10,000 इफ यू किल सी. एनं बीला सांगितलेलं आहे की जर तू सीचा मर्डर करत असशील, सीला मारत असशील तर मी तुला ₹1,00,000 देईन. ओके. फॉर दिस पर्पज ए बॉरोज मनी फ्रॉम झेड. यासाठी बीला त्यानं तर काय सांगितलं की बाबा तू सीला सीचा मर्डर कर, मी तुला ₹10,000 देईन. ओके. आता या पर्पजसाठी ए झेड करून पैसे आणत आहे ₹10,000. अशा केसमध्ये ए आणि झेडमध्ये झालेला जो ॲग्रीमेंट आहे तो कोलॅटरल ॲग्रीमेंट आहे. काय आहे, कोलॅटरल ॲग्रीमेंट आहे, बरोबर आहे. आणि ए आणि बी मध्ये झालेला ॲग्रीमेंट जो आहे तो इलिगल ॲग्रीमेंट आहे. एखाद्याला मारणं, एखाद्याचा मर्डर करणं हे काय आहे, इलिगल आहे, फॉरबिडन बाय लॉ आहे. त्यामुळं या इलिगल ॲग्रीमेंटशी कनेक्टेड असणारा ॲग्रीमेंट जो आहे कोलॅटरल ॲग्रीमेंट. इलिगल ॲग्रीमेंट काय असतात, वाईड असतात, बरोबर आहे. आता एने झेड करून पैसे बॉरो केलेले आहेत. झेड आता क्लेम करत आहे, झेड आता पैशासाठी क्लेम करत आहे कुणाकडून, एकडून. तर निश्चित लक्षात ठेवा हा ॲग्रीमेंट व्हॅलिड होणार नाही, हा देखील काय होईल, वॉइड होईल. इलिगल ॲग्रीमेंट वॉइड आहे तर त्याला कोलॅटरल असणारा ॲग्रीमेंट देखील काय राहील, वॉइड राहील, तो व्हॅलिड होणार नाही आहे. हॅव यू गॉट दिस वन? ठीक आहे, चालेल. नेक्स्ट पहा, अनइन्फोर्सेबल कॉन्ट्रॅक्ट. अनइन्फोर्सेबल कॉन्ट्रॅक्ट काय आहेत की असे ॲग्रीमेंट्स जे कायदेशीरदृष्ट्या आपल्याला फॉलो करता येत नाहीत, कायदेशीरदृष्ट्या लागू करता येत नाहीत. काहीतरी असे ड्रॉबॅक राहून जातात, असे काही डिफेक्ट्स राहतात ज्यानुसार कायदेशीरदृष्ट्या डिफेक्ट्स राहतात, त्यामुळे ते आपल्याला त्याची कायदेशीरदृष्ट्या अंमलबजावणी करता येणार नाही आहे. वेअर द कॉन्ट्रॅक्ट इज गुड इन सबस्टन्स बट कॅनॉट इन्फोर्स ड्यू टू सम टेक्निकल इश्यूज.
some legal requirements are not fulfilled is called unenforceable contract. ओके, कॉन्ट्रॅक्ट सबस्टन्स लेवलवरती तर गुड आहे, पण काही टेक्निकली इश्यूज येतात. ओके, काही रिक्वायरमेंट्स असतात जे पार्टीज फॉलो करत नाही आहेत, त्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्याचं पूर्तता करत नाही, त्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट काय राहतात, अनइन्फोर्सेबल राहतात. अब्सेन्स इन रायटिंग, हो का, इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट हे रायटिंगमध्ये मस्ट आहे. ओके, तर रायटिंगमध्ये कॉन्ट्रॅक्ट बनत नसल्यामुळे तो अनइन्फोर्स म्हणजे इन्फोर्स करता येणार नाही आहे, त्याला आपण अनइन्फोर्सेबल बाय लॉ म्हणतो. किंवा बार्ड बाय लिमिटेशन ॲक्ट. व्हॉट इज मिनिंग ऑफ बार्ड बाय लिमिटेशन? इफ ए सूट इज फाइल्ड आफ्टर द एक्सपायरी ऑफ टाइम प्रिस्क्राइब इट विल बी बार्ड बाय लिमिटेशन. एखादी पार्टी काय करत असेल, खटला भरत असेल एखाद्या पार्टी अगेन्स्ट, परंतु विथिन लिमिटेड टाईममध्ये भरत नाही आहे, रिझनेबल टाईममध्ये ती काय करत नाही, क्लेम करत नसेल, रिझनेबल टाईममध्ये क्लेम करत नसेल, एक्सपायरी ऑफ द टाईम नंतर ती काय करत असेल, क्लेम करत असेल, तर अशा वेळेला त्याला आपण म्हणतो बार्ड बाय लिमिटेशन ॲक्ट. ओके, तर अशा काही ड्रॉबॅक्समुळं हा काय होणार आहे, अशा काही टेक्निकल इश्यूजमुळे कॉन्ट्रॅक्ट इन्फोर्स करता येणार नाही. कॉन्ट्रॅक्ट काय करता येणार नाही, इन्फोर्स करता येत नसेल, तर असे कॉन्ट्रॅक्ट अनइन्फोर्सेबल होतात. कायदेशीररित्या पार्टीज एकमेकांविरोधात क्लेम करू शकत नाहीत. अब्सेन्स इन रायटिंग, बार्ड बाय लिमिटेशन ॲक्ट, ही काही एक्झाम्पल्स आहेत ज्या दृष्टिकोनातून काय कॉन्ट्रॅक्ट जे काय राहतील अनइन्फोर्सेबल राहतील, ते कायदेशीररित्या लागू करता येणार नाहीत. तर सबस्टन्स लेवलवरती तर हे कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड गुड वाटत आहेत, पण टेक्निकल इश्यूज आल्यामुळे हे इन्फोर्स करता येणार नाही आहेत. अनइन्फोर्सेबल कॉन्ट्रॅक्ट आपण त्यांना म्हणतो. कोणकोणते बघितले बघा आपण, ऑन द बेसिस ऑफ व्हॅलिडिटी, ऑन द बेसिस ऑफ इन्फोर्सेबिलिटीच्या बेसवरती आपण कॉन्ट्रॅक्टचे टाईप्स बघितले. कोणकोणते बघितले, व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट बघितला आपण, वॉइड कॉन्ट्रॅक्ट आपण बघितलेला आहे सेकंड, त्याचबरोबर वॉइड ॲग्रीमेंट्स बघितले, त्यानंतर वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट बघितलं, खूप महत्त्वाचं आहे, वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट बघितला. डिफरन्स देखील या दोघांच्या मध्ये आपण पाहिलेला आहे. यानंतर इल्लीगल ॲग्रीमेंट्स बघितले आपण, इल्लीगल ॲग्रीमेंट्स आणि वॉइड ॲग्रीमेंट्समधले डिफरन्स देखील पाहिला, आणि त्यानंतर अनइन्फोर्सेबल कॉन्ट्रॅक्ट देखील बघितलेला आहे. अनइन्फोर्सेबल कॉन्ट्रॅक्ट देखील पाहिलेला आहे आपण. तर नेक्स्ट पाहूया, कॉन्ट्रॅक्ट मेड ऑन द बेसिस ऑफ फॉर्मेशन. कॉन्ट्रॅक्ट बनलेला आहे, कसा बनलेला आहे बघा, त्याची बांधणी कोणत्या बेसिसवरती झालेला आहे त्यानुसार त्याचे टाईप्स आपल्याला पाहायचे आहेत. पहा, एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट. एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट म्हणजे पार्टीज इन्व्हॉल्विंग इन टू द कॉन्ट्रॅक्ट टर्म्स अँड कंडिशन्स एक्सप्रेस करत असतील बाय वर्ड्स ऑर रिटर्न, तर त्या अशा कॉन्ट्रॅक्टना आपण एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट म्हणू. ओके, ए कॉन्ट्रॅक्ट वुड बी ॲन एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट इफ द टर्म्स आर एक्सप्रेस बाय वर्ड्स ऑर इन रायटिंग. ओके, कॉन्ट्रॅक्टला एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट आपण त्याच वेळी म्हणू ज्या वेळेला त्या कॉन्ट्रॅक्टच्या ज्या टर्म्स आहेत त्या एक्सप्रेस करेल पार्टी बाय वर्ड्स ऑर इन रिटर्न. Section 9 of the Act provides that if a proposal or acceptance of any promise is made in words, the promise is said to be express. Section 9 मध्ये सांगितलेलं आहे की प्रपोजल किंवा ॲक्सेप्टन्स कोणतंही प्रॉमिस असू दे, कोणीही प्रॉमिस देत असू दे, ते वर्ड्समध्ये सांगत असेल, वर्ड्समध्ये प्रॉमिस दिलं जात असेल, तर हे जे काय प्रॉमिस आहे ते एक्सप्रेस केलं असं कन्सिडर केलं जाईल. हा कॉन्ट्रॅक्ट एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट आहे असं कन्सिडर केलं जाईल. एक्झाम्पल, ए टेल्स बी टेलिफोन that he offers to sell his house for rupees 2 lakhs. B in reply informs A that he accepts the offer. This is an express contract. काय म्हटलेलं आहे, एनं टेलिफोन केलेला आहे, कॉल केलेला आहे बेला, आणि टेलिफोनद्वारे तो सांगत आहे की मी माझे हाऊस जे आहे ते सेल करणार आहे 2 लाख रुपयांना, त्याची तो ऑफर देत आहे बीला, तू खरेदी करशील का. बी इन रिप्लाय टेलिफोनद्वारेच तो काय करत आहे, इन्फॉर्म करत आहे याला की मला तुझी ऑफर ॲक्सेप्ट आहे. अशा केसमध्ये एने आणि बीने वर्ड्सचा उपयोग केलेला आहे, वर्बली ऑफर अँड ॲक्सेप्टन्स दिलेला आहे. अशा कॉन्ट्रॅक्टला आपण काय म्हणणार आहोत, एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट. काय म्हणणार आहोत, एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट. ओके,
नाव द नेक्स्ट इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट. या केसमध्ये पार्टी ज्या इन्व्हॉल्व होत आहेत त्या टर्म्स ज्या काही ॲग्रीमेंट्समध्ये असतील त्या एक्सप्रेस करत नाहीत बाळांनो, वर्ड्सद्वारे एक्सप्रेस करत नाही आहेत किंवा रिटर्नद्वारे एक्सप्रेस करत नाही आहेत. तर ज्या पार्टीज इन्व्हॉल्व होत आहेत बाय कंडक्ट किंवा आपण याला म्हणू बाय ॲक्ट किंवा याला आपण म्हणू बाय इम्प्लाइड, ओके, द्वारे कॉन्ट्रॅक्टमध्ये येतात. फॉर एक्झाम्पल आणि इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट अरायझेस फ्रॉम द कंडक्ट ऑफ द पार्टीज. पार्टीजने घेतलेल्या ॲक्टमुळे हा कॉन्ट्रॅक्ट काय होतो, इस्टॅब्लिश होतो. जर हा कॉन्ट्रॅक्ट बनत असेल बाय कंडक्ट ऑफ द पार्टीज, बाय ॲक्शन ऑफ द पार्टीज, कुठेही पार्टीजनी टर्म्स अँड कंडिशन्स कॉन्ट्रॅक्टच्या बाय रिटर्न किंवा वर्ड्सद्वारे मेन्शन केलेले नाहीत, फक्त ॲक्शनद्वारे हा कॉन्ट्रॅक्ट बनत आहे. इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट इज नॉट बेस्ड ऑन रिटर्न ऑर ओरल ॲग्रीमेंट्स बिटवीन पार्टीज. हा वर्ड्स किंवा ओरल बेसिसवरती बनतच नाही आहे. इट्स एक्झिस्टन्स कम्स इन बाय इम्प्लिकेशन्स, बाय ॲक्शन, मोस्ट ऑफन इम्प्लिकेशन बाय लॉ और बाय ॲक्शन. हे इम्प्लिकेशन्स कसे असू शकतात, बाय लॉ और बाय ॲक्शन ऑफ द पार्टीज. इन सिम्पल वर्ड इट इज अ कॉन्ट्रॅक्ट गेटिंग फॉर्म नायदर बाय वर्ड्स स्पोकन और नॉर बाय वर्ड्स रिटर्न. सिम्पल फॉर्ममध्ये जर आपल्याला हा एम्प्लॉईड कॉन्ट्रॅक्ट समजून घ्यायचा झाला तर हा कॉन्ट्रॅक्ट असा आहे की ज्याच्यामध्ये पार्टीज ना वर्ड्सचा उपयोग करतायत ना रिटर्न फॉर्मॅटचा उपयोग करतायत. या पार्टीज फक्त ॲक्शन घेत आहेत आणि अशा ॲक्शनमुळे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म होत आहे. अशा सर्व कॉन्ट्रॅक्ट्सना इम्प्लॉईड कॉन्ट्रॅक्ट्स म्हणतो. एक्झाम्पल पहा, वेअर ए कुली इन द युनिफॉर्म पिक्स अप द लगेज ऑफ ए टू बी कॅरीड आउट ऑफ द रेल्वे स्टेशन being asked by A and allows him to do so, it is an implied contract and A must pay for the service of the coolie detailed by him. काय सांगितलेलं आहे, रेल्वे स्टेशनवरती कुली जो आहे तो त्याच्या युनिफॉर्ममध्ये आहे. एचं लगेज तो काय करत आहे, पिकअप करत आहे. डायरेक्ट त्यानं विचारलं नाही याला, डायरेक्ट लगेज काय केलं, पिकअप केलं आणि एनं तसं अलाव केलं. ॲक्शन कोणी घेतलेलं आहे, कुलीने घेतलेलं आहे. लगेज डायरेक्ट लगेज जे आहे याचं त्यानं पिकअप केलं, त्यानं कंडक्ट केलेलं आहे. एक्सप्रेसली वर्ड्सद्वारे रिटर्नद्वारे त्यानं सांगितलेलं नाही आहे याला, डायरेक्ट लगेज त्यानं पिकअप केलं आणि एनं तसं अलाव केलं कुणाला, कुलीला. तर अशा केसमध्ये हा कॉन्ट्रॅक्ट इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट बनलेला असेल एमध्ये आणि कुलीमध्ये, कारण की दोघेही ॲक्शन घेत आहेत, वर्ड्सचा उपयोग करत नाहीत, रिटर्न फॉर्मॅटचा उपयोग करत नाहीत. ते अशा केसमध्ये कुलीला काय केलं पाहिजे, एनं पैसे दिले पाहिजेत. याला आपण म्हणतो इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट. टॅसिट कॉन्ट्रॅक्ट देखील पाहायचा आहे. टॅसिट कॉन्ट्रॅक्ट, टॅसिटचं मिनिंग आहे सायलेंट. टॅसिट कॉन्ट्रॅक्ट्स are those that are inferred through the conduct of the parties without any words spoken or written. टॅसिट कॉन्ट्रॅक्ट देखील याचंच उदाहरण आहे इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्टचं. टॅसिट मीन्स सायलेंट. याच्यामध्ये ज्या पार्टीज इन्व्हॉल्व होतात त्या कोणत्याही स्वरूपात वर्ड्स व्हर्बली किंवा बाय रिटर्नचा यूज करत नाही आहेत. पार्टीज बाय कंडक्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये येतात. एक क्लासिक एक्झाम्पल जर याचं पाहिलं टॅसिट कॉन्ट्रॅक्टचं वुड बी वेन कॅश इज विथड्रॉन बाय कस्टमर ऑफ ए बँक फ्रॉम द ATM. ATM मशीन जे आहे त्यातून कस्टमर काय करतो, बाय ॲक्शनद्वारे कार्ड स्वाईप करतो आणि पैसे विथड्रॉन करतो. या केसमध्ये वर्ड्सचा रिटर्नचा कुठेही उपयोग होत नाही. याला म्हणतो आपण टॅसिट कॉन्ट्रॅक्ट. नेक्स्ट क्वासी कॉन्ट्रॅक्ट. ॲक्च्युली व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्वासी कॉन्ट्रॅक्ट. पार्टीजमध्ये कोणत्याही स्वरूपाचा कॉन्ट्रॅक्ट असत नाही. पार्टीजमध्ये कोणत्याही स्वरूपाचा कॉन्ट्रॅक्ट असत नाही. परंतु लॉ किंवा कोड पार्टीजना कॉन्ट्रॅक्टमध्ये आणतं.
बाय लॉ किंवा कोर्ट लिगल ऑब्लिगेशन्स पार्टीजवरती क्रिएट करत असेल तर अशा कॉन्ट्रॅक्टना क्वासी कॉन्ट्रॅक्ट म्हणतो. व्हॉट डू यू मीन बाय क्वासी कॉन्ट्रॅक्ट? ॲक्च्युली देअर इज नो एनी ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टीज बट बाय लॉ और कोर्ट किंवा लॉ डिसाईड करतं पार्टीजना कॉन्ट्रॅक्टमध्ये ते आणतं, लिगल ऑब्लिगेशन्स क्रिएट करतं. कोणत्या केसेस असणार आहेत ते मी सांगतो तुम्हाला. ए क्वासी कॉन्ट्रॅक्ट इज नॉट ॲन ॲक्च्युअल कॉन्ट्रॅक्ट बट इट रिझेंबल्स ए कॉन्ट्रॅक्ट. ॲक्च्युअल कॉन्ट्रॅक्ट पार्टीजमध्ये नाही आहे पण तो रिझेंबल्स लाईक ए कॉन्ट्रॅक्ट सारखाच असणार आहे. इट इज क्रिएटेड बाय लॉ अंडर सर्टेन सर्कमस्टान्सेस. अशा विशिष्ट परिस्थितीमध्ये कोर्ट काय करतं? क्रिएट करतं हा कॉन्ट्रॅक्ट. The law creates and enforces legal rights and obligations when no real contract exists. पार्टीजमध्ये ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट एक्झिस्ट असणार नाही आहे त्या अशा वेळेस लॉ काय करतं? इनिशिएट करतं आणि लिगल राईट्स अँड लिगल ऑब्लिगेशन्स क्रिएट करतं. सच ऑब्लिगेशन्स आर नोन ॲज क्वासी कॉन्ट्रॅक्ट. अशाच ऑब्लिगेशन्सना काय म्हणलेलं आहे? लिगल ऑब्लिगेशन्सना काय म्हणलेलं आहे? क्वासी कॉन्ट्रॅक्ट म्हणलेलं आहे. ए पर्सन ऑर्डर्स सम पेरिशेबल आयटम्स ऑनलाईन बाय प्रोव्हाइडिंग हिज ॲड्रेस अँड पेड फॉर द सेम. एक व्यक्ती आहे त्यानं काय केलेलं आहे? पेरिशेबल आयटम्स आहेत, नाशवंत असे गुड्स आहेत, त्यानं ऑनलाईन काय केलेलं आहे? ऑर्डर दिलेली आहे, त्याच्या ॲड्रेसवरती डिलिव्हरी करण्यासाठी सांगितलेलं आहे. ऑनलाईन पोर्टलवरती वेगवेगळ्या वेबसाईट्स असतात. ओके, ऑनलाईन ई-कॉम वेबसाईट्स आहेत त्यावरून त्यानं तो मागवलेला पेरिशेबल गुड्स आहेत, डिमांड केलेले आहेत, ऑर्डर टाकलेली आहे आणि त्यासाठी त्यानं पैसे देखील पे केलेले आहेत. ॲट द टाईम ऑफ द डिलिव्हरी ऑफ द गुड्स द डिलिव्हरी मॅन डिलिव्हर्स इट टू द रॉंग ॲड्रेस. डिलिव्हरीच्या वेळेला एच्या ॲड्रेसवरती ते पेरिशेबल गुड्स डिलिव्हर करण्याऐवजी त्या डिलिव्हरी मॅननं काय केलेलं आहे? चुकीच्या ॲड्रेसवरती गुड्स डिलिव्हरी केलेले आहेत. द रिसिविंग पार्टी देन इन्स्टेड ऑफ डिनाईंग द डिलिव्हरी ॲक्सेप्ट द ऑर्डर अँड कन्झ्युम द सेम. रिसिविंग पार्टी काय करत आहे बघा? ऑर्डर डिनाय करत नाही आहे, उलट काय करत आहे? हे गुड्सची डिलिव्हरी ती ॲक्सेप्ट करत आहे. ॲक्च्युली तिनं ऑर्डरच केलेलं नव्हते गुड्स पण तरीसुद्धा ती काय करत आहे? डिलिव्हरी डिनाय करत नाही आहे, म्हणजेच थोडक्यात डिलिव्हरी नाकारत नाही आहे. गुड्स उलट काय करत आहे? ती टेक ओव्हर करत आहे, गुड्सची डिलिव्हरी घेत आहे, ऑर्डर ॲक्सेप्ट करत आहे आणि त्याचं कन्झम्पशन देखील तिनं केलेलं आहे. अशा केसमध्ये द मेन इंटेन्शन बिहाइंड अशा केसमध्ये लॉ काय करणार आहे बघा किंवा कोर्ट काय करणार आहे? जो काय डॅमेजेस झालेले असतील, ज्या व्यक्तीला ॲक्च्युली हे गुड्स मिळणं गरजेचं होतं त्या व्यक्तीला ते गुड्स मिळालेलं नाही आहे आणि ज्या व्यक्तीला हे गुड्स रॉंग ॲड्रेसवरती डिलिव्हरी झालेले आहेत त्याला ती कॉन्ट्रॅक्टमध्ये आणू शकते. कोण? कोर्ट किंवा लॉ. तर समजून चालू आहे ही व्यक्ती आहे जिनं गुड्स ऑर्डर केलेले होते आणि रॉंग ॲड्रेसवरती ज्याच्या डिलिव्हरी गेलेली आहे ती बी व्यक्ती आहे. तर ए आणि बी व्यक्तीवर मध्ये ॲक्च्युअल कॉन्ट्रॅक्ट नाही आहे तरी देखील त्यांना कॉन्ट्रॅक्टमध्ये लॉ आणू शकतो. कारण याच्यामध्ये एचा लॉस आहे, बीचा मात्र काय झालेला आहे? याच्यामध्ये प्रॉफिट आहे, फायदा झालेला आहे. त्यानं गुड्स काय केलेले आहेत? ॲक्सेप्ट केले आणि त्याचा वापरही केलेला आहे. क्वासी कॉन्ट्रॅक्टचा इंटेन्शन असा आहे की नो एनी पार्टी कॅन गेट बेनिफिट ऑन द बेसिस ऑफ एनी अदर पार्टीज लॉस. याच्यामध्ये लॉस कुणाचा झाला? गुड्स कुणाला मिळाले नाहीत? एला मिळाले नाहीत. क्वासी कॉन्ट्रॅक्ट बनण्यापाठीमागचं कारण काय आहे? कोर्ट इंटरव्हेन्शन का करतं? कोर्ट लिगल ऑब्लिगेशन्स का आणत आहे? कारण या केसमध्ये बीनं तर फायदा उठवलेला आहे. पैसे कुणी दिलेले आहेत गुड्ससाठी? एने. तर हा कॉन्ट्रॅक्ट बनण्यापाठीमागचा हेतूच असा आहे की नो एनी पार्टी कॅन गेट बेनिफिट ऑन द बेसिस ऑफ अदर पार्टीज लॉस. कुणाचा लॉस होत आहे? एचा. द मेन इंटेन्शन बिहाइंड ऑफ सच राइट्स अँड ऑब्लिगेशन्स क्रिएटेड बाय लॉ कॉज नो एनी पार्टी कॅन टेक बेनिफिट ऑन द बेस ऑफ द अदर पार्टीज लॉस. ई कॉन्ट्रॅक्ट्स, जे कॉन्ट्रॅक्ट्स बाय ईमेल थ्रू बनणार आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहोत? ई कॉन्ट्रॅक्ट्स बनणार आहोत. ई कॉमर्स वेबसाईट आहेत बऱ्याचशा, त्याद्वारे जे कॉन्ट्रॅक्ट्स बनतात त्यांना आपण काय म्हणतो? ई कॉन्ट्रॅक्ट्स. इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे हे कॉन्ट्रॅक्ट्स बनणार आहेत. ई कॉन्ट्रॅक्ट म्हणून आपण त्याला. ॲमेझॉन वेबसाईट आहे त्याद्वारे आपण गुड्सची ऑर्डर केली. फ्लिपकार्ट आहे, बरोबर आहे ना? फ्लिपकार्ट आहे
त्याद्वारे गुड्सची ऑर्डर केलेली असेल तर निश्चितच हे कॉन्ट्रॅक्ट काय होतात, ई कॉन्ट्रॅक्ट्स होतात. नेक्स्ट पार्ट आपल्याला पाहायचा आहे ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट, कॉन्ट्रॅक्टमध्ये ज्या पार्टीजनी प्रॉमिस केलेलं आहे ते प्रॉमिस त्यांना परफॉर्म करावं लागतं. त्याच्या बेसिसवरती कॉन्ट्रॅक्ट डिवाईड केलेले आहेत. एक्झिक्युटेड कॉन्ट्रॅक्ट पहिला जो आहे तो एक्झिक्युटेड कॉन्ट्रॅक्ट. उदाहरणादाखल मी सांगतो, राम अँड कृष्णाचं उदाहरण आहे. रामने ऑफर केलेली होती कार सेल करण्याचं, मान्य केलेलं होतं कुणाला, कृष्णाला 1 लाख रुपयांच्या बदल्यात. या केसमध्ये कृष्णा 1 लाख रुपये रामला देणार आहे आणि कारची डिलिव्हरी कृष्णाला करायची आहे. हा जो कॉन्ट्रॅक्ट बनलेला आहे दोघांच्यामध्ये, रामवरती जे ऑब्लिगेशन होतं ते त्यानं कंप्लीट केलं, म्हणजे कारची डिलिव्हरी केली कृष्णाला, आणि कृष्णाने त्याचं ऑब्लिगेशन होतं 1 लाख रुपये द्यायचे होते कारच्या बदल्यात रामला, ते 1 लाख रुपये त्यानं दिले. म्हणजेच थोडक्यात कृष्णाचं ऑब्लिगेशन देखील त्यानं कंप्लीट केलेलं असेल तर अशा कॉन्ट्रॅक्टला एक्झिक्युटेड कॉन्ट्रॅक्ट म्हणतात. म्हणजे परफॉर्मन्स कंप्लीट झालेला आहे कॉन्ट्रॅक्टमध्ये बोथ पार्टीचा. ए कॉन्ट्रॅक्ट बिटवीन 2 or more parties is said to be executed when the act or forbearance promise in the contract has been performed by one, both or all parties. ओके, एखाद्या पार्टीने किंवा ऑल पार्टीज किंवा बोथ पार्टीजने काय केलेलं त्याचं परफॉर्मन्स कंप्लीट केलेलं असेल तर अशा कॉन्ट्रॅक्टमध्ये काय म्हणतो आपण, अशा कॉन्ट्रॅक्टला आपण एक्झिक्युटेड कॉन्ट्रॅक्ट म्हणतो. बेसिकली इट मीन्स दॅट वॉट एव्हर द कॉन्ट्रॅक्ट स्टिप्युलेटेड हॅज बीन कॅरीड आउट, दस दी कॉन्ट्रॅक्ट हॅज बीन एक्झिक्युटेड. काय म्हणलेलं आहे, ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट म्हणजे निर्धारित असणाऱ्या ज्या टर्म्स होत्या, जे काय प्रॉमिसेस होते त्याचं परफॉर्मन्स झालेलं आहे, कॅरीड आउट झालेलं आहे, म्हणून या कॉन्ट्रॅक्टला आपण काय म्हटलेलं आहे, एक्झिक्युटेड कॉन्ट्रॅक्ट म्हटलेलं आहे. एक्झाम्पल तुम्ही बघू शकता, ऑलरेडी हे एक्झाम्पल आहे ते मी तुम्हाला काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. अर्णव गोज टू लोकल कॉफी शॉप अँड बायज ए कप ऑफ टी. The Vasant sells the copy in exchange for cash payment. So it can be said that this is an executed contract. Both parties have done their part of what the contract stipulates. निर्धारित पहा, अर्णव लोकल कॉफी शॉपमध्ये जात आहे, त्यानं कप ऑफ कॉफी बाय केलेली आहे. वसंतनं कॉफी ती सेल केलेली आहे, त्याच्या बदल्यात त्यानं पैसे घेतलेले आहेत. म्हणजे अर्णवला कॉफी मिळाली, त्याच्या बदल्यात त्यानं पैसे दिले. वसंतनं काय केले, कॉफी सेल केली, त्याच्या बदल्यात त्यानं पैसे घेतले. दोघांनी जे काही ऑलरेडी निर्धारित गोष्टी होत्या त्या कंप्लीट केलेल्या आहे बाईंग अँड सेलिंगमध्ये. तर अशा केसमध्ये हा कॉन्ट्रॅक्ट एक्झिक्युटेड कॉन्ट्रॅक्ट म्हणून ओळखला जाईल. नेक्स्ट आहे एक्झिक्युटरी कॉन्ट्रॅक्ट. काय आहे एक्झिक्युटरी कॉन्ट्रॅक्ट, पहा महत्त्वाचं आहे. In an executory contract, the consideration is reciprocal promise or obligation. Such consideration is to be performed in future only, and therefore these contracts are described as executory contracts. Executory contract मध्ये जे काही कन्सिडरेशन दिलेलं असतं, रिसिप्रोकल प्रॉमिस असेल. रिसिप्रोकल प्रॉमिसचा अर्थ काय, रामने कार डिलिव्हर करण्याचं मान्य केलेलं आहे कृष्णाला, आणि कृष्णाने 1 लाख रुपये देण्याचं मान्य केलेलं आहे रामला कारच्या बदल्यात. हे एकमेकांना त्यांनी प्रॉमिस दिलेला आहे, याला आपण रिसिप्रोकल प्रॉमिस म्हणतो. 1 लाख रुपये देणं कृष्णासाठी ऑब्लिगेशन आहे आणि कार देणं 1 लाखच्या बदल्यात हे रामसाठी ऑब्लिगेशन आहे. असं जे काही रिसिप्रोकल प्रॉमिस किंवा ऑब्लिगेशन जे आहे ते अजून परफॉर्म केलेलं नसेल, फक्त कॉन्ट्रॅक्ट बनलेला आहे, रामने अजून कारची डिलिव्हरी केलेली नाही आणि कृष्णाने 1 लाख रुपये दिलेले नाही आहे, हे दोन्हीही ॲक्ट, हे दोन्हीही रिसिप्रोकल प्रॉमिसेस नियर फ्युचरमध्ये होणार असेल, नियर फ्युचरमध्ये घडणार असतील, दोघेही त्यांचं परफॉर्मन्स नियर फ्युचरमध्ये देणार असतील, तर अशा कॉन्ट्रॅक्ट्सना एक्झिक्युटरी कॉन्ट्रॅक्ट म्हणतो आपण. वेअर जी ॲग्रीज टू टेक द ट्युशन ऑफ एच, ए प्री इंजिनिअरिंग स्टुडंट आहे, फ्रॉम द नेक्स्ट मंथ, and H in consideration promises to pay G ₹1,000 per month. The contract is executory but because it is yet to be carried out. G तयार झालेला आहे, सहमत झालेला आहे. H हा जो प्री इंजिनिअरिंग स्टुडंट आहे त्याचं ट्युशन घेण्यासाठी नेक्स्ट मंथपासून, त्या ट्युशनच्या बदल्यात H देखील तयार झालेला आहे की 1,000 रुपये तो Gला पर मंथ देईल.
अशा केसमध्ये नेक्स्ट मंथमध्ये हे परफॉर्मन्स कंप्लीट करण्यात येईल. म्हणून हा जो काही रेसिप्रोकल प्रॉमिस आहे, जी ट्युशन घेण्याचं मान्य करत आहे आणि एच पैसे देण्याचं मान्य करत आहे, दोघांचंही परफॉर्मन्स इन नियर फ्युचर डेटमध्ये होणार आहे. त्यामुळे या कॉन्ट्रॅक्टला एक्झिक्युटरी कॉन्ट्रॅक्ट म्हटलं जाईल. एक्झिक्युटरी कॉन्ट्रॅक्ट काय असू शकतात? युनिलॅटरल कॉन्ट्रॅक्ट असू शकतात. Unilateral contract is a one-side contract in which one party has performed his duty or obligation and the other party's obligation is outstanding. युनिलॅटरल कॉन्ट्रॅक्टमध्ये एका पार्टीने तिचं जे काय प्रॉमिस आहे ते कंप्लीट केलेलं असतं आणि अदर पार्टीजने मात्र तिचं परफॉर्मन्स कंप्लीट केलेलं असणार नाही आहे. अशा कॉन्ट्रॅक्टना युनिलॅटरल कॉन्ट्रॅक्ट म्हणण्यात येईल. रामने ऑफर केलेलं आहे कार सेल करण्याचं, तर रामने त्याची कारची डिलिव्हरी कुणाला केली? कृष्णाला. कृष्णाने अजून 1,00,000 रुपये दिलेले नाही आहेत कारच्या बदल्यात रामला. कारची डिलिव्हरी केलेली आहे. म्हणजे या केसमध्ये रामने त्याचं ऑब्लिगेशन कंप्लीट केलेलं आहे बाळांनो. रामने त्याचा ऑब्लिगेशन कंप्लीट केलेलं आहे, मात्र कृष्णाने त्याचं ऑब्लिगेशन कंप्लीट केलेलं नाही. म्हणजेच ते आउटस्टँडिंग आहे त्याचं परफॉर्मन्स काय आहे? आउटस्टँडिंग आहे. अशा कॉन्ट्रॅक्टला युनिलॅटरल कॉन्ट्रॅक्ट म्हटलं जाईल. हे एक्झाम्पल चेक करून घ्या. बायलॅटरल कॉन्ट्रॅक्टमध्ये बोथ पार्टीजने अजूनही कॉन्ट्रॅक्टमधील जे काय प्रॉमिस आहे, रेसिप्रोकल प्रॉमिस आहे, दोन्हीही काय केलेलं नसेल, परफॉर्म केलेलं नसेल. ते नियर फ्युचरमध्ये परफॉर्म करणार असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहे? बायलॅटरल कॉन्ट्रॅक्ट. ए बायलॅटरल कॉन्ट्रॅक्ट इज वन वेअर द ऑब्लिगेशन ऑर प्रॉमिस इज आउटस्टँडिंग ऑन द पार्ट ऑफ बोथ पार्टीज. दोन्ही पार्टीजने काय केलेलं नाही, परफॉर्मन्स दिलेलं नसेल तर डेफिनेटली अशा कॉन्ट्रॅक्टला आपण बायलॅटरल कॉन्ट्रॅक्ट म्हणणार आहोत. एक्झाम्पल पहा. ए प्रॉमिसेस टू सेल हिज कार टू बी फॉर ₹1,00,000. बी ॲडव्हान्सेस ₹20,000 in advance and promises to pay the balance amount in the next week. A promises to give possession of car on the payment whole amount. A न ऑफर दिली की बाबा मी माझी कार सेल करणार आहे 1,00,000 रुपयांना. कोणाला ऑफर दिली? बीला. बीनं ॲक्सेप्ट केले. त्याचं प्रॉमिसमध्ये रूपांतर झालेलं आहे, ॲग्रीमेंट बनलेला आहे, कॉन्ट्रॅक्ट बनलेला आहे ए अँड बीमध्ये. कॉन्ट्रॅक्ट बनताना बीनं 20,000 रुपये ॲडव्हान्सच्या स्वरूपात एला दिलेला आहे आणि उरलेली अमाऊंट नेक्स्ट वीकमध्ये देणार आहे असं सांगितलेलं आहे त्यानं. प्रॉमिस केलेलं आहे की उरलेले 80,000 रुपीज मी तुला नेक्स्ट वीकमध्ये देईन. अशा केसमध्ये एनं पण प्रॉमिस केलेलं आहे की मी तुला कारचा ताबा पोझिशन कधी देईन? ज्यावेळेस तू मला होल पेमेंट करशील. अशा केसमध्ये दोन्ही पार्टीचं परफॉर्मन्स आउटस्टँडिंग आहे. एने कारची डिलिव्हरी केलेली नाही आहे, बीने अजून 80,000 रुपीज पेमेंट केलेलं नाही आहे. त्यामुळं हा कॉन्ट्रॅक्ट बायलॅटरल कॉन्ट्रॅक्ट राहील. हिअर द प्रॉमिस ऑफ बोथ पार्टीज आर रिमेन आउटस्टँडिंग अँड समथिंग हॅज टू बी कंप्लीट इन नियर फ्युचर. द कॉन्ट्रॅक्ट इज सेड टू बी एक्झिक्युटरी कॉन्ट्रॅक्ट. एक्झरसाइज क्वेश्चन येतात. हा भाग आपल्याला नंतर पाहायचा आहे. तर पहा, 2 लेक्चर्समध्ये आपण कोणकोणता भाग पाहिलेला आहे. कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. ॲग्रीमेंटचा अर्थ पाहिलेला आहे. ऑफरर कोण आहे, ऑफरी कोण आहे, याच्या व्यतिरिक्त प्रॉमिसर कोण आहे, प्रॉमिसी कोण आहे, प्रॉमिसची डेफिनेशन आपण पाहिलेली आहे. कोणते ॲग्रीमेंट्सच राहतात, बरोबर आहे. कोणते ॲग्रीमेंट्स कॉन्ट्रॅक्ट बनणार आहेत हा देखील भाग आपण पाहिलेला आहे. त्याचे एक्झाम्पल्स देखील आपण बघितलेले होते. या लेक्चर्समध्ये इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ अ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट सेक्शन 10मध्ये दिलेले आहे आणि आउटसाईड सेक्शन 10मध्ये असणारे आपण पाहिलेले आहेत विथ एक्झाम्पल्स. याच्या व्यतिरिक्त आपण टाईप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट पाहिलेले आहेत, ज्यामध्ये ऑन द बेसिस ऑफ इन्फोर्सिबिलिटी आपण टाईप्स पाहिले, ऑन द बेसिस ऑफ फॉर्मेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट आपण टाईप्स पाहिलेले आहेत, ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स आपण टाईप्स पाहिलेले आहेत. ओके, तर हा भाग इतका पाहिल्यानंतर बाळांनो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ऑफर अँड ॲक्सेप्टन्स संदर्भात इन्फॉर्मेशन घेणार आहोत.
तर विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचं आहे, याच्यामध्ये काही कॉन्सेप्ट्स तुम्हाला समजलेले नसतील, टर्म्स समजलेले नसतील तर तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. मी पहिला सांगितलेले आहेत हे लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल राहतील डेमो फॉर्ममध्ये. आपल्या सर्वांना जर हे ऑनलाईन कोर्सेस आपले जॉईन करायचे असतील तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला कन्फर्म करू ॲडमिशन प्रोसेस काय राहणार आहे, क्रायटेरिया काय राहणार आहे. तर अतिशय माफक फीजमध्ये हे कोर्सेस तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा, त्यांचंही नॉलेज अपडेट होईल. चॅनलला सबस्क्राईब करा, त्या माध्यमातून आम्हाला देखील इन्स्पिरेशन मिळत राहील. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटू. थँक्यू व्हेरी मच.